माजी सरपंच तथा भाजपा नेते शिवराज घुले यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी हडपसर मंडळ पूर्वचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गौरव गोपाळराव मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण। मांजरी येथील के घुले विद्यालयात तब्बल 1000 वृक्षांचं रोपण। उपक्रमाचं परिसरात कौतुक, तर संपूर्ण मांजरी आणि परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला हजेरी। पहा काही उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया। नमस्कार। आज गौरव गोपाळराव मस्के यांचा वाढदिवसानिमित्त आज के घुलेमध्ये आम्ही अंदाजे काढला तर 1000 झाडं लावत आहोत। ही जी झाडं आहेत ती मी छोट्या पिशवीमध्ये आणली होती, त्यांना मोठ्या पिशवीमध्ये टाकून 1 वर्ष 1.5 वर्ष सांभाळलेली आहेत। कारण बऱ्यापैकी मी पाहिलं इथून मागे वृक्षारोपणाला जायचो, छोटी जी झाडं असायची ती मारायची। आजची ही जी मोठ्या बॅगेतली झाडं आहेत ही 100% सक्सेस होतील। आणि आज विशेष म्हणजे मी जरी झाडं दिली असेल तर ह्या झाडे खड्डे खांदायचे, खत टाकायचं, त्याला ठिबक सिंचन करायचं आणि ती 1000 झाडं जागवायची आज गौरव मस्केंनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि आज गोपाळांनी बी वाढदिवसानिमित्त इथं आले आणि सगळ्यांबरोबर झाडं लावली, तेव्हा अण्णांचे आभार मानतो, सर्वांचेच आभार मानतो। आणि स्वतः गोपाळांना सुद्धा अशी ह्या हाईटची 1001 झाडं देणार आहेत। आणि प्रत्येक जागी आपल्याला हरित मांजरी करायचा जो आपलं स्वप्न आहे त्याबद्दल तुम्ही सर्वजण येतात, म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि तात्याला परत गौरव तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। सर्व आमचे मांजरीचे तरुण कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। गौरव तात्या हा माझा मुलगा आहे, त्याचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्याचं काम चालू आहे। ह्या उपक्रमासाठी आमचे मांजरीचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले यांनी 1000 झाडं दिलेली आहेत। आणि गौरव तात्यांनी तिथून पुढचं सगळं लावणं, त्याला पाणी देणे, हे सर्व काम त्यांनी करायचं आहे आणि तो करतो आहे। आणि पुढील टप्पा म्हणजे आमची 40 फुटी जो रोड आहे गायरांना, तिथे एक 15 एकर जागा ही सरकारी आहे, त्यामध्ये नाना पार्क केलेलं आहे। तिथे सुद्धा एक आमच्या वतीने माझ्या वतीने मी 1000 झाडं देतोय। आणि हा उपक्रम असाच तरुण पोरांनी पुढे चालू ठेवा, कारण तापमान वाढत चाललं, त्यामुळं हरित क्रांती करण्याचं मांजरी गावांनी सगळ्या तरुण पोरांनी जे पाऊल उचललंय त्याला मी शुभेच्छा देतो। आणि इथून पुढे त्यांनी हेच कार्य करीत राहावं, कारण वातावरण खराब होत चाललंय आणि झाडे लावल्यामुळे ते वातावरण थंड होईल अशी अपेक्षा करतो। आणि सगळ्यांना आणि गौरव तात्याला आणि शिवराज आप्पाला शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो। सभा पूर्वचे उपाध्यक्ष आमचे सहकारी ॲडव्होकेट गौरव तात्या मस्के यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या के घुले शाळेच्या प्रांगणामध्ये भरपूर असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मांजरी बुद्रुक गावचे माजी सरपंच शिवराजप्पा घुले, ॲडव्होकेट शैलेशनाना मस्के, शासन नियुक्त माजी नगरसेवक मयूरजी खलसे, उपस्थित सर्व मित्रपरिवार, सर्वांच्या वतीनं मी प्रथमतः गौरव तात्या मस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या ठिकाणी हडपसर पूर्वचे अध्यक्ष समीरजी घुले, माजी उपसरपंच मांजरी बुद्रुक हे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीनं गौरव दादाला पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा देतो। आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या आपल्या परिवाराचं संरक्षण करण्यासाठी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक असं या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर ही संकल्पना मांजरी गावचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले यांच्या माध्यमातून पूर्ण मांजरी बुद्रुक गावामध्ये बरेच दिवसापासून राबवली जाते। या निमित्तानं एवढं सांगतो की त्यांनी जी संकल्पना हातात घेतलेली आहे, ऑक्सिजन मिळालं पाहिजे, झाडं वाढली पाहिजेत, पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, हा हेतू त्यांचा खरा या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं यशस्वी ठरो अशा मी गौरव तात्या मस्के यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देतो। त्याचबरोबर माझ्या मिसेस नगरसेविका सारिका अमित घुले यांच्याही वतीनं गौरव तात्या मस्के यांना वाढदिवस शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिवलग सहकारी मित्र आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गौरव तात्या मस्के यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मांजरी गावचे माजी सरपंच माननीय श्री शिवराजप्पा घुले यांच्या माध्यमातून के घुले विद्यालय परिसरामध्ये 1000
झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. खरं तर शिवराज आप्पांचं पण कौतुक करावं असं वाटतंय आणि गौरव तात्यांचं पण कौतुक करावं असं वाटतंय, कारण झाडं कमी होत चाललेत, ऑक्सिजन कमी होतोय, ऑक्सिजन मिळत नाही. तर गौरव तात्यांच्या वाढदिवसानिमित्त जे शिवराज आप्पांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आमचे मित्र ॲडव्होकेट गौरव तात्या मस्के यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊन आई मांजराच्या चरणी अशी प्रार्थना करेन की आई मांजराई त्यांना उद्दंड आयुष्य देवो, त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. त्यांच्या हातून भविष्यात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मांजरी केशवनगर 7.5 शेवाळवाडीची सेवा घडो अशी मांजराच्या चरणी प्रार्थना करून त्यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज गौरव मस्के साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त के घुले विद्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये झाडं लावण्याचा जो हा उपक्रम आहे वृक्षारोपणाचा, तो अतिशय स्तुत्य आहे. पूर्वीचं टेम्परेचर 40.8°C होता, आज 42वर गेलेलं आहे आणि ह्या वृक्षारोपणामुळं आपल्याला गारवा म्हणजेच टेम्परेचर आपलं कमी होईल आणि आरोग्य चांगलं राहील, शुद्ध हवा सर्व मांजरेकरांना मिळेल, अशा पद्धतीचा हा उपक्रम चांगला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं याला सर्वांना धन्यवाद देतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. आमचे सहकारी ज्यांची आत्ताच नुकती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हडपसर उपाध्यक्षपदी नवीन असं नेतृत्व गौरव तात्या मस्के यांची निवड झालेली आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिक सर्व सामाजिक क्षेत्रातले सर्व वयानुसार ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिली आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शिवराजजी आप्पा सरपंच आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी मोठं झाडं देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि खरं मी सांगतो, गौरव तात्या तुमच्या पाठीमागे जे नाव आहे गोपाळ अण्णा मस्के, ते हे गोपाळ अण्णा मस्के हे नाव फार मोठं आहे, त्यामुळं पुढच्या नावाला फार जबाबदारी आहे आणि निश्चित अशा नावाचे माणसं हे ह्यांना घरातून सामाजिक सेवेचा वारसा मिळालेला असतो आणि त्यांच्या कृतीत दिसतो आणि म्हणूनच मी हडपसरमधल्या त्या टोकावरून ह्या टोकापर्यंत आलेलो आहे आणि त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम जे त्यांनी 1000 झाडे या ठिकाणी लावलेत त्याचं संरक्षण करावं, त्याला वेळोवेळी पाणी द्यावं आणि मी मांजरी मांजरी हिरवीगार मांजरी व्हावं असं मी या ठिकाणी अपेक्षित करतो आणि जन्मदिनाच्या पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गौरवांना मस्के आज त्यांचा वाढदिवसानिमित्त के घुले शाळेमध्ये आप्पांनी दिलेली झाडं आणि जवळपास 1000 झाडं लावलेली आहेत. आपण पर्यावरण विषयावरती जेव्हा काम करतो आपल्या लक्षात येतं की फक्त आपलं घेणंच लागत नाही, आपण सगळ्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करतो, काहीतरी आपलं देणं सुद्धा लागतं. याच नीतिमत्तेने आज जे काम चाललेलं आहे या सगळ्या समाजसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या शुभेच्छा देतो, कारण पुढेही सुद्धा 1000 झाडं हे अजून लावणार आहेत. यानंतर 1 लाखपेक्षा जास्त झाडं लावावीत पुढच्या वर्षभरामध्ये, असा संकल्प आपण जर केला तर हरित मांजरी व्हायला थांबू शकणार नाही आणि लहान मुलांपासनं मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होईल. पुढचा टप्पा जो आहे तो 40 फुटी रोडवरती करणार आहेत. त्यांच्या पुढच्या टप्प्याला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हडपसर विभागाच्या वतीने या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या सगळ्या उपक्रमामध्ये संघ यांच्या पाठीशी आहे. कुठेही काही गरज लागली तर आम्ही सदैव यांच्यासोबत आहोत. धन्यवाद. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी, भावी पिढीसाठी निरोगी वातावरण मिळवण्यासाठी आज राबवलेले उपक्रम अतिशय कौतुकस्पद आहे आणि आज रोपटे लावलेले पुढे एक वृक्ष बनवायला आणि या त्यांच्या समाज हितासाठी कार्याला त्यांचा आमच्या लिंगायत समाज बांधवांकडून त्यांना पूर्ण आभार आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भावी पिढी व राजकीय वाढीसाठी त्यांना अभिनंदन करतो. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय बसव.